Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. Today we are going to learn class 11 English textbook series unit number 2 which we have started, and this is the poem number 2.3 upon Westminster Bridge. This poem is written by the poet William Wordsworth. Let's learn the full poem with full explanation in Marathi. Look at here. This is the image which is containing the picture of London city. लंडन सिटी मधलं हे दृश्य आहे. दिस इज द वेस्टमिन्स्टर ब्रिज विच इज अपॉन दी थेम्स रिव्हर. ही जी थेम्स नदी वाहत आहे लंडन सिटीमध्ये याच्यावरती हा ब्रिज आहे. तर याला नाव आहे वेस्टमिन्स्टर ब्रिज. सो आता आपण या पोएम मधून पाहूया की हाऊ द पोएट विलियम वर्ड्सवर्थ डिस्क्राइब द सिनारिओ विच ही सॉ इन द अर्ली मॉर्निंग. पहाटेच्या वेळी, भल्या पहाटेच्या वेळी या ब्रिजवरून जाताना त्यांनी जे पाहिलेलं दृश्य आहे ते या कवितेमधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. Before starting the poem, let's learn some info about him. This is the image of the William Wordsworth. Born on April 7, 1770. 7 एप्रिल 1770 त्यांचा जन्म. He was a major English romantic poet who was an honor poet laureate of the United Kingdom in the court of Queen Victoria. म्हणजेच क्वीन विक्टोरिया यांच्या समोर त्यांना पोएट लॉरेटी हा जो तिथला एक सन्मान आहे त्या सन्मानाने नवाजण्यात आलं होतं. From 1843 until his death on 23rd April 1850, he is a leading English nature poet. म्हणजेच नेचर रिलेटेड त्यांनी खूप सुंदर सुंदर पोएट अशा पोएम रचलेले आहेत. His collection of poetry, lyrical ballads, is considered as the central work of romantic literary theory. The poem upon Westminster Bridge is one of the best examples of his romantic poems. So आज आपण जी कविता पाहणार आहोत that is the upon Westminster Bridge is a Petrarchan sonnet in which William Wordsworth describes the beauty of the bridge as seen at the dawn from the Westminster Bridge, London. Petrarchan sonnet जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन स्टँजाज असतात. फर्स्ट स्टँजामध्ये 8 ओळी असतात आणि दुसऱ्या स्टँजामध्ये 6 ओळी असतात. असं 14 चरणांचं हे एक काव्य असतं रचलेलं. अँड दिस पोएम describes the beauty of the bridge as seen at dawn. Dawn म्हणजे पहाटेची वेळ. From the Westminster Bridge, London. The then world had to still experience the industrial revolution. म्हणजेच आजचं जे आधुनिक जीवनशैली आहे ज्याच्यामध्ये प्रदूषण खूप वाढलेलं आहे. The poet was enthralled by the panoramic landscape, beauty, calm and quiet nature before him. आणि निसर्गातली जी एक शांतता आहे, निसर्गाचे जे एक सौंदर्य आहे, ज्यावेळेस प्रदूषण नसतं, लोकांची घाई गडबड नसते, गर्दी नसते, त्यावेळेस निसर्ग कशा प्रकारे सुंदर दिसतो ते त्यांनी याच्यामधून एक्सप्लेन केलेलं आहे. दिस पोएम वॉज फर्स्ट पब्लिश इन द कलेक्शन ऑफ पोएम्स इन 2 वॉल्युम्स इन 1807 म्हणजे 1807 मध्ये कलेक्शन ऑफ पोएम्स जे 2 वॉल्युम्स मध्ये त्यांनी केलं होतं त्याच्यामध्ये पब्लिश करण्यात आली होती. लेट्स लर्न द पोएम. Earth has not anything to show more fair. Dull would he be of soul who could pass by. A sight so touching in its majesty, this city now doth like a garment wear, the beauty of the morning silent bear. So, William Wordsworth says, there could not be a more beautiful scene on earth than the one before him. म्हणजेच ते म्हणत आहेत की पृथ्वीवर यापेक्षा सुंदर देखावा कुठे असू शकत नाही. ओनली समवन हु इज व्हेरी डल वुड इग्नोर सच अ स्प्लेंडिड साइट. आणि ते हे सुद्धा म्हणत आहेत सेकंड लाईन मध्ये की केवळ एखादा अरसिक मनुष्यच अशा भव्य नजाऱ्याकडे दुर्लक्ष करून निघून जाईल. डल म्हणजेच कसा अरसिक, ज्याला काही इंटरेस्ट नाही असा व्यक्ती. अ साइट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी म्हणजेच द सिटी इज क्वाइट नॉट येट अवेक अँड सीम्स टू स्पार्कल इन द क्लीन अर्ली मॉर्निंग एअर. लंडन शहर आता शांत आहे, अद्याप जागे झालेले नाही. द सिटी नाउ डॉथ लाईक अ गार्मेंट वेअर द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बेअर. ते म्हणत आहेत की इट इज ॲज इफ द सिटी ऑफ लंडन इज कवर्ड बाय द मॉर्निंग ब्युटी ॲज अ गार्मेंट. सो याच्यातले शब्दांचे मी अर्थ तुम्हाला सांगते. ते म्हणत आहेत शेवटच्या ज्या 2 लाईन्स आहेत, द सिटी नाउ डॉथ. डॉथ DOTH. डॉथ म्हणजेच काय की डज. डजचा हा जी आपला ओल्ड इंग्लिश आहे, ठीक आहे सर, याला तुम्ही डच सुद्धा म्हणू शकता. सो डचचा हे ओल्ड इंग्लिश मधला फॉर्म आहे
सो याला तुम्ही डज, द सिटी नाव डज याप्रमाणे बोलू शकता. म्हणजे डू या क्रियापदाचं हे जुनं वर्तमानकाळी रूप आहे. लेट्स लर्न द लाईन्स अगेन. Earth has not anything to show more fair, dull would he be so of soul who could pass by. A sight so touching in its majesty, this city now doth like a garment wear, the beauty of the morning silent wear. पृथ्वीवर यापेक्षा सुंदर देखावा कुठे असू शकत नाही. केवळ एखादा अरसिक मनुष्यच अशा भव्य नजाऱ्याकडे दुर्लक्ष करून निघून जाईल. लंडन शहर आता शांत आहे, अद्याप जागे झालेले नाही आणि सकाळच्या स्वच्छ निर्मळ वातावरणात ते असे चमकत आहे जणू काही संपूर्ण शहराने पहाटेच्या सौंदर्याचे वस्त्र परिधान केलेले आहे. वेअर द ब्युटी ऑफ मॉर्निंग लाईक अ गारमेंट. गारमेंट म्हणजेच वस्त्र, म्हणजे त्याने त्या शहराने जणू पहाटेच्या सौंदर्याचं वस्त्र परिधान केलेलं आहे असं इथे कवी डिस्क्राइब करत आहे. इन द नेक्स्ट लाईन्स इज सेइंग, ships, stars, domes, theaters and temples lie open unto the fields and to the sky, all bright and glittering in the smokeless air. Never did sun more beautifully steep in his first splendor valley, rock or hill. In the second stanza, he is saying, in that silent hour of sunrise, even the man-made structures, ships, stars, domes, temples and theaters are all shining clean as the air is yet unpolluted. म्हणजे सूर्योदयाच्या शांत प्रहरी हवेत अजून प्रदूषण नसल्याने शिप्स मीन्स वॉट, जहाजे, टावर्स मनोरे, डोम्स घुमट, थिएटर्स चित्रपटगृहे आणि टेम्पल्स म्हणजे मंदिरे यांसारख्या ज्या मानवनिर्मित गोष्टी देखील दूरपर्यंत लख्ख चमकताना दिसत आहेत. ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर, म्हणजेच हवेत अजून प्रदूषण नसल्याने या सर्व गोष्टी लख्ख चमकताना दिसत आहेत. नेव्हर डिड सन मोर ब्युटिफुल स्टेप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली, रॉक ऑर हिल. कवी म्हणतात की इतके विलोभनीय दृश्य त्यांनी यापूर्वी कधी पाहिलेले नव्हते किंवा इतकी सुखावणारी नीरव शांतता कधीच अनुभवलेली नव्हती. स्प्लेंडरचा अर्थ होतो की विलोभनीय दृश्य. नेव्हर डिड सन मोर ब्युटिफुल स्टेप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली, रॉक ऑर हिल. आणि इतके विलोभनीय दृश्य त्यांनी कधीच पाहिले नव्हते किंवा सुखावणारी नीरव शांतता त्यांनी कधीच अनुभवलेली नव्हती. नेक्स्ट, नेव्हर सॉ. आता इथे पहा, ओल्ड इंग्लिश मधला हा शब्द आहे. आता आपण लिहिताना कसं लिहितो, NEVER. सो इथे अपॉस्ट्रॉफी मार्क व्हीच्या ऐवजी यूज करण्यात आलेला आहे. दिस वर्ड इज रिटन, म्हणजेच हा जो वर्ड आहे दॅट इज फ्रॉम द ओल्ड इंग्लिश. नेव्हर सॉ आय, नेव्हर फेल्ट अ काम सो डीप, the river glid at his own sweet will. Dear God, the very houses seem asleep, and all that mighty heart is lying still. In this stanza, the poet is saying that the river Thames glided on slowly under the bridge. The people in their houses are asleep yet, and collectively their hearts rest quiet. So, आता आपण इथे पाहूया की नेव्हरचा अर्थ होतो की कधीच नाही. त्याच्यानंतर पुढचा शब्द जो आहे स्टीप. स्टीपचा अर्थ काय होतो स्टुडंट्स, कुठे गेला तो शब्द, दॅट इज इन द अर्लियर स्टेंजा. स्टीपचा अर्थ होतो की टू कव्हर विथ, विस्तारणे किंवा वर येणे, लाईक दिस. म्हणजे इथे सूर्याला याचं वर्णन करताना हा शब्द वापरलेला आहे. नेव्हर सॉ आय, नेव्हर फेल्ट अ काम सो डीप, the river glid as his own sweet will. Dear God, the very houses seem asleep and all the mighty heart is lying still. पुलाखालून थेम्स नदी ही संतपणे तिच्या लयीत वाहत आहे आणि अजून निद्राधीन असणाऱ्या घराघरातील लोक सुखेने शांत चित्ताने साखर झोप अनुभवत आहेत. सो आता आपण पूर्ण जी पोएम आहे ती व्यवस्थितपणे एकदा लयीमध्ये पाहूयात. Earth has not anything to show more fair, dull would he be of soul who could pass by. A sight so touching in its majesty, the city now doth like a garment wear, the beauty of the morning silent bear. Sheep, stars, domes, theatres and temple lie open unto the fields and to the sky. All bright and glittering in the smokeless air, never did sun more beautifully step in his first splendor, valley, rock or hill. Never saw I, never felt a calm so deep, the river glid at his own sweet will. Dear God, the very houses seem asleep, and all that mighty heart is lying still. So this is the very interesting poem.
written by the poet William Wordsworth upon Westminster Bridge. सो आज आपण ही पोएम अभ्यासलेली आहे स्टुडंट्स. आय होप की तुम्हाला याचं जे एक्सप्लेनेशन मी सांगितलेलं आहे ते समजलेलं आहे. कमेंट्स थ्रू तुमच्या सर्वांचं जे प्रेम आमच्या चॅनलला मिळत आहे ते असंच राहू द्यात. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूयात नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ, फॅमिली, फ्रेंड्स. थँक्यू सो मच अँड बाय.